बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी या माणिक वर्मांनी गायलेल्या लोकप्रिय गीतांमधल्या ओळी पत्रकारांसमोर मांडत लोकसभेच्या निकालानंतर उभाटा सेना पक्षप्रमुख उद्धवजींनी आपली प्रतिक्रिया दिली होती. मानसिक अवस्था जाहीर केली होती. खरं तर ती फारच बोलकी होती. शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे म्हणून जी सहानुभूती उद्धवजींना लाभली होती त्या सहानुभूतीचा वापर कसा करून घ्यायचा याचा विचार महाराष्ट्राबाहेर थेट दिल्लीत कसा केला गेला म्हणजे केला गेला तो ॲक्च्युली. आणि पप्पूवर पप्पू की अम्मा यांनी ज्या ठाकरेंना 2019 साली महाविकास आघाडी बनत असताना ज्या पद्धतीनं तंगवलं होतं आघाडी करायची की नाही करायची आणि आघाडी करण्यास होकार द्यायला एवढे आडेवेडे घेत ठाकरेंना गुडघ्यावर आणलं होतं, त्याच मायलेकांनी 2024च्या लोकसभेला महाराष्ट्राचं नेतृत्व हे उद्धव ठाकरे करतील असा निर्वाळा देऊन टाकला होता. आणि म्हणून तर सगळे काँग्रेसवाले म्हणा, शरद पवार म्हणा, हे सगळे उद्धवजींचं जे काही नेतृत्व होतं ते मान्य करून ते सांगतील तसं, ते बोलतील तसं त्यांच्या सगळ्या सभांना ते हजेरी लावत गेले. म्हणजे शरद पवार तर होतेच ठाकरेंसोबत, पण ज्येष्ठत्वाच्या साऱ्या मर्यादा बाजूला ठेवत, प्रोटोकॉल बाजूला ठेवत महाराष्ट्रात शरद पवारांच्याही वरचं मानाचं स्थान उद्धवजींना त्या एकंदर सगळ्या प्रचार सभांमध्ये दिलं गेलं होतं. उद्धवजी ज्या सभेला उपस्थित असतील त्या सभेत त्यांचं भाषण हे सगळ्यात शेवटी होत असे. ते शेवटी कोणाचं भाषण होतं हे तुम्हाला माहीत असेल. पवारांना आधी बोलून घ्यावं लागत होतं. लोकसभेच्या निवडणुका म्हणजे इंडिया आघाडीच्या सभा होत्या सगळ्या त्या. आणि त्या इंडिया आघाडीची सभा जिथे होती ती सभा ही ठाकरेंच्या गटानं हायजॅक केल्यासारखी वाटायची. बरं, जागा वाटपातही ठाकरेंना 21 जागा तर खुद्द पवारांना, महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे, केंद्रात ज्यांना एवढं मानाचं स्थान दिलं जातं विरोधकांमध्ये, त्या पवारांना 10 अशा विपर्यस्त प्रमाणात झुकतं माप दिलं गेलं होतं. काँग्रेसनेही 16 जागा लढवल्या, पण महत्त्वाचा खेळ हा निकालानंतर सुरू झाला. विशेष स्ट्राईक रेटवर आला, कारण उभाटांना मोठेपण दिल्यानंतरही त्यांना 21 जागांमधल्या फक्त 9 जागा जिंकता आल्या. त्या विजयामध्ये काँग्रेस पोषित मुस्लिम मतपेढीचा मोठा हात होता. शरद पवारांनी 10 जागा लढवत 8 जागा जिंकल्या. जवळपास 80% सक्सेस रेट होता शरद पवारांचा. काँग्रेसनंतर कमालच केली होती. राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष बनत त्यांनी 13 जागा जिंकल्या, 1 जागा अपक्ष, जी खरं तर काँग्रेसचीच आहे. म्हणजे नीट विचार केला तर उभाटांनी लढवलेल्या जागांच्या बदल्यात त्यांना मिळालेलं मर्यादित यश, सोबतच शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांसमोर त्यांच्या उमेदवारांना पत्करावा लागलेला पराभव, म्हणजे उभाटा सेनेच्या उमेदवारांना पत्करावा लागलेला पराभव. शिंदेंनी 15 जागा लढवत जिंकलेल्या 7 जागा आणि मतांची त्यांची टक्केवारी, विजयी जागांच्या मतांची टक्केवारी, यावरून जो स्ट्राईक रेट काढला गेला होता तो स्ट्राईक रेट पाहता तेही उभाटांच्या पुढेच होते. उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीनं महाराष्ट्रात जेवढा मान दिला होता तेवढाच मान त्यांना केंद्रातही अपेक्षित होता. पंतप्रधान पदाच्या शर्यतीतही त्यांना धावायचं होतं. पण एकंदर वातावरण आणि पार्श्वभूमी पाहता इंडिया आघाडी खूप सावध पावलं टाकत होती. विरोधक किंवा भाजपचे लोक इंडिया आघाडी हे कडबोळं आहे, I.N.D. असं काहीतरी जरूर म्हणत होते. पण साम दाम दंडभेद आणि या निवडणुकीत मोदींना रोखायचंच या ध्येयानं इंडियावाले परदेशातल्या त्यांच्या अनौरस बापांच्या मदतीनं, अनौरस म्हणावं की नाही का हा शब्द योग्य आहे की नाही माहीत नाही, कारण जे एखाद्या काय म्हणतात त्याला नाजायज संबंधातून निर्माण झालेलं जे काही अपत्य असतं त्याला अनौरस म्हणतात. मग असं करणारे जे लोक असतात, जे आई वडील असतात किंवा जो बाप असतो, त्या बापाला काय म्हणायचं, तर तो शब्द मला सुचत नाही, म्हणतो तो अनौरस बापच म्हणूया आपण त्याला. ही जी काही अनौरस अवलादींची, अनौरस जी काही पालकं होती परदेशात बसलेली, त्यांच्या सगळ्या मदतीनं, त्यांच्या सगळ्या इकोसिस्टीमनं भारतातली सत्ता जी आहे ती उद्ध्वस्त करायला सगळे हे लोक पुढे पुढे धावत होते. आणि त्यांची तयारी जी होती ती कल्पनातीत होती. टोकाचा जोर लावून भारतातल्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न झाला, पण मोदींचा 400 पारचा झंझावातही प्रचंड होता. खूप रेजिस्टन्स झाला त्यामुळं, नाहीतर हे कुठेच्या कुठे पालापाचोळ्यासारखे उडून गेले असते. त्यामुळं काय झालं की हा जो निकराचा प्रयत्न होता ना तो बऱ्यापैकी निष्प्रभ ठरला. पण यावेळचा दणका हा डेंट देऊन गेला. एक असा गाडीला डेंट कसा येतो, 400 पारचे स्वप्न जे बघत होते त्या बघणाऱ्यांना 240वर आणून ठेवलं यांनी. पण या एवढ्या मोठ्या षडयंत्रकारी इकोसिस्टीमच्या प्रभावानंतर शरद पवार बरोबर सेफ साईड 10 पैकी 8 जागा घेऊन गेले. काँग्रेसनं आपला शेअर उचलला, 14 जागा मिळवल्या, 13+1.
पण 21 जागा लढवूनही अवघ्या 9 जागा जिंकणाऱ्या उभाटांना हे कळलं नव्हतं की मला यांनी शेतात येणाऱ्या पाखरांना किंवा गुरांना हाकलून लावण्यासाठी उभं केलेल्या बुजगावण्याची भूमिका दिलेली आहे. आधी चढवलं झाडावर आणि आपटलं नंतर. उद्धवजींना वाटू लागलं होतं की आपण नुसते महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवर आपली माहेरची साडी ते रडगाणं हिट करू शकतो. पण दिल्लीवाले पक्के बेरके निघाले. त्यांनी तत्कालीन वातावरण पाहून, रागरंग पाहून उद्धवजींना संभ्रमात ठेवलं आणि गरज संपताच बाजूला केलं. आता तुम्ही म्हणाल गरज संपली असं काहीच घडलेलं नाही आहे. खरं आहे, कारण महाविकास आघाडी अद्याप अस्तित्वात आहे, फुटलेली नाही आहे. महाविकास आघाडी या विधानसभेलाही एकत्रच लढणार आहे, यात वाद नाही. एकत्रित शक्तीचा लाभ घेण्यासाठी त्यांना एकत्र राहावंच लागेल. हे विखुरले गेले तर पालापाचोळ्यासारखे उडून जातील. म्हणून ते एकत्र आहेत आणि ते एकत्र राहण्यातच त्यांचं हित दडलेलं आहे, समजदारी आहे. पण लोकसभेला उद्धवजींना जो मान मरातब दिला गेला होता, पारिजातकाचं रोपटं त्यांच्याच अंगणात लावून ते वाढवून घेतलं गेलं आणि त्याची फुलं मात्र दोन्ही काँग्रेसनं आपल्या अंगणात कशी पडतील याचा योग्य तो बंदोबस्त केला होता. हताश हतबल उभाटा निवडणुकीचे सगळे निकाल पाहून बोलून गेले की पारिजात माझ्या दारी, फुले का पडती शेजारी. पण प्रत्यक्षात असा कुठलाच मातोश्रीच्या अंगणात लावला गेला नव्हताच मुळी. सहानुभूती हाच फॅक्टर महत्त्वाचा होता, जो इंडिया आघाडीनं ठाकरे, पवार, केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांचे चेहरे पुढे करत वापरून घेतला. महाराष्ट्रात मात्र ठाकरे या चक्रव्यूहात फसले. त्यांना जास्त जागा लढवू दिल्या आणि माफक यश मिळवू दिलं. बाकीच्या ठिकाणी काँग्रेसला हवं तेच त्यांनी घडवून आणलं. ठाकरे आणि पवार या महाराष्ट्रातल्या 2 महत्त्वाच्या नेत्यांची क्रेडिबिलिटी आणि अस्तित्व हे सगळं पणाला लागलेलं होतं. आणि हे पणाला लागलेल्या या कॅलेंडर इयरमध्ये 2024मध्ये लोकसभेपाठोपाठ विधानसभेची परीक्षा येते. पण मागच्या 2 महिन्यात ठाकरेंपेक्षा पवारच कसे वरचढ आहेत हे त्यांनी पुन्हा पुन्हा वारंवार सिद्ध केलं आहे. ठाकरेंच्या पक्षात विधानसभेसाठी तशी फारशी आवक अजून सुरू झालेली नाही आहे, होईल असं वाटतही नाही. पण शरद पवारांकडे समरजित घाटगे जे भाजपचेच नेते होते, ते समरजित घाटगे असोत की हर्षवर्धन पाटील जे आजच गेलेत, यांच्यासारखे भाजपचे सोबती थेट पक्षप्रवेश करते झालेत. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. शरद पवारांचा पक्ष पुन्हा बाळसं धरतोय. टप्प्याटप्प्यानं NCPला बळ मिळेल अशा घटना, असे पक्षप्रवेश होत आहेत. उद्धवजींना राजकारणाची समज नाही हे सिद्ध करणारा हा घटक आहे खरं तर. काँग्रेसनं त्यांना वापरलं, पवारांनी तर पाय पुसणं केलं अगदी. सोशल मीडियावरचा तो व्हिडिओ ज्यात पवार उद्धवजींना लिटरली हाकलत आहेत की काय असं वाटतंय. तुम्ही तिकडे दुसऱ्या खोलीत जाऊन बसा, असा त्रयस्थ आणि अनपेक्षित आगंतुकाला आपण हाकलतो ना, तसा हाकलावा, तसं पवार उद्धवजींशी बोलताना जगानं पाहिलेत. यावरून तरी उभाटांनी समजून जायला हवं की तुमच्या अंगणातला पारिजात हा तुमच्यासाठी असतो. त्याची फुलं जर शेजाराच्या दारात पडत असतील आणि तरी तुम्ही परोपकारी विनू बनत जाऊ दे, काहीच हरकत नाही, मला काय तुम्हाला काय एकच तर आहे असं म्हणत मनाची समजूत घालत असाल तर ते तेवढ्यापुरतं ठीक आहे. पण राजकारणात हे पारिजात वगैरे कालबाह्य संकल्पना झालेल्या आहेत सध्या. भारतीय जनता पक्षानं 25 वर्ष छोटा भाऊ बनून तुम्हाला साथ सोबत केली, पण तो कालांतरानं मोठा झालेला तुम्हाला खटकलाच. तेव्हा पारिजात नव्हता का अंगणी? असा सवाल जर तुम्हाला मराठी माणसाने विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? लोक माझे सांगाती या पुस्तकात जे पवारांनी लिहिलं आहे ते काय उगाच लिहिलं आहे का? उद्धवजींना राजकारण अद्यापही कळत नाही हे स्पष्ट आहे. कारण सध्याची परिस्थितीच ते दर्शवते की फुटलेल्या पक्षांनी बांगड्या फोडून, अरण्यरुदन करून लोकांच्या सहानुभूतीच्या जोरावर एका निवडणुकीत माफक यश मिळवलं आहे. पण पुढे अजून थोड्या खडतर प्रवासाला निघताना हे पक्ष राजकीयदृष्ट्या मजबूत कसे होतील किंवा आपला पक्ष राजकीयदृष्ट्या मजबूत कसा करता येईल हे बघायचं असतं. अजितदादांशी वाकडं असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना तुतारी वाजवण्याचा मोह का बरं झाला असावा? बरं झाला तर झाला. त्यांच्या इंदापूर तालुक्यात त्यांचं जे वर्चस्व आहे, जी ताकद आहे, ती शरद पवारांच्या कामी येणार आहे यापुढे. समरजित घाटगे या कट्टर हिंदुत्ववादी नेत्याच्या प्रतिमेचा वापर धूर्त आणि चाणाक्ष पवार चपखल करून घेत विधानसभेला हसन मुश्रीफांना हरवणार आहेत, घरी बसवणार आहेत हे निश्चित. हर्षवर्धन आणि समरजित यांना पक्ष सोडण्यापासून रोखण्यात भाजपला आलेलं अपयश केवढं मोठं आहे यापेक्षा त्या असंतुष्टांना उभाटा किंवा काँग्रेसकडे का जावंसं वाटलं नसावं? ते थेट पवारांच्या कंपूत का
घुसले असावेत, का त्यांना त्या कंपूत जावंसं वाटलं असावं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यालाच म्हणतात पॉवर. संपले म्हणत असताना पवार पुन्हा कामाला लागलेत आणि हा पॉवरचा फॅक्टर जो आहे ना, तो विधानसभेला परिणामकारक ठरणार आहे, यात वाद नाही. पण या सगळ्या धामधुमीत उभाटांच्या मर्यादा मात्र स्पष्ट झाल्यात. नव्हे त्या पवारांनी जाणीवपूर्वक स्पष्ट करून दिलेल्या आहेत लोकांसमोर. पारिजात वगैरे सगळ्या परिकल्पनाच आहेत, नव्हे त्या भंपक कल्पना आहेत आणि त्या रडू टाईपच्या मुळमुळीत लोकांना जास्त भावतात. त्या पारिजातकाला वळसा घालून ते झाड टाळून पुढे जायचं आहे किंवा जायचं असतं, हेच पवारांनी करून दाखवलेलं आहे. पवारांसोबत काँग्रेस आहे आणि काँग्रेससोबत अख्खी सोरोसी जमात, त्यांचे ते अनोरोस पालक. तेव्हा देशात इतर राज्यात ज्या निवडणुका सुरू आहेत तिथली परिस्थिती पाहता महाराष्ट्रातही भाजपा सेना युतीला अतिशय सावध रणनीती आखून पुढे जावं लागणार आहे, एवढं निश्चित आहे. तर मित्र, पवारांच्या या कमबॅकबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. मी तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा AKRDG9. धन्यवाद. नमस्कार.